पुलावर बापूने घालवलेली 3 वर्षे वाया गेली असे सगळ्यांना वाटायचे. बापूबद्दल जे अनेक गैरसमज होते, त्यातलाच हा एक मोठा गैरसमज होता. या 3 वर्षात बापू आयुष्यभरासाठी उपयोगी पडणारे शिक्षण घेत होता, याची कुणाला कल्पना सुद्धा नव्हती. पुलावर बापू जसा घडत होता, तसाच तो बिघडतही होता. पुलावरच्या जीवनात जे काही चांगले वाईट होते, ते बापूच्याही आयुष्यात येत होते. तशीच एक गोष्ट त्याच्या आयुष्यात आली आणि ती म्हणजे गांजा. रावजीची अर्धवट राहिलेली चिलीम एके दिवशी त्याने कुतूहलाने हातात घेतली आणि त्या दिवसापासून त्याला ते व्यसन लागले. त्या दिवशी रावजी बसतो त्या कोपऱ्यात जाऊन बापू बसला. त्याने चिलीम हातात धरली. डोळे तिरपे आणि मान वाकडी करून त्याने एक झुरका घेतला आणि त्याला एक जोरदार ठसका लागला. इतक्यात त्याला कोणीतरी आल्याची चाहूल लागली. त्याला वाटले रावजीच आला. त्याने दचकून वर पाहिले, पण तो रावजी नव्हता, तर मूर्तिमंत सौंदर्य त्याच्यासमोर उभे होते. दोन्ही दरवाजांवर हात ठेवून ती बापूच्या ठसक्याला हसत उभी होती. बापू तिच्याकडे पाहतच राहिला. सौंदर्य हसू लागले की किती मोहक दिसते, हे पहिल्यांदाच तो पाहत होता. ती सुंदर स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून रावजीची बायको राधा होती. राधा बापूचे नाव ऐकून होती. गेल्या 6 महिन्यात तिने रावजीच्या तोंडून बापूबद्दल बरेच ऐकले होते. आज तिने त्याला पहिल्यांदा पाहिले आणि तेही चिलीम ओढताना. पण त्याने ती पहिल्यांदाच हातात घेतली आहे हे तिच्या लक्षात आले. त्याच्या घरी कोण कोण असते, तो इथे कधीपासून येत आहे, हे सगळे विचारून झाल्यावर ती म्हणाली, चिलीम ओढत जाऊ नकोस. या वयात लगेच व्यसन लागण्याची शक्यता असते. मालकाला म्हणजेच रावजीला गांजा सोडायला लावायचे, ते तूच कसा ओढू लागलास? असे तिने विचारले. मग तिने विचारले की मालक तुझ्यावर इतके खुश का आहेत? यावर माझे मित्र हॉटेलमध्ये येतात आणि गल्ला वाढवतात, म्हणून रावजी खुश आहे, बाकी काही नाही. राधा म्हणाली, हॉटेल सुद्धा आता खूप स्वच्छ दिसतंय. बापूने सांगितले, रावजीचा गबाळेपणा मला खपत नाही. राधा म्हणाली, रावजीचा गबाळेपणा तुला चालत नाही, पण चिलीम मात्र चालते, हो ना? यावर बापूला काय बोलावे ते कळेना. राधाने एक आरसा आणून बापू समोर धरला. म्हणाली, यात तुझी मान, छाती, दंड सगळं बघून ठेव आणि असाच चिलीम ओढत राहिलास तर 6 महिन्यांनी पुन्हा याच आरशात बघ. म्हणजे तुझ्या शरीरात किती बदल झाले आहेत हे तुला कळेल. बोलता बोलता राधाला कळले की बापू बऱ्याच वेळेला त्याची भूक हॉटेलमधले काही बाई खाऊन भागवत असतो. त्यामुळे ती आता यापुढे मालकांबरोबर त्याच्यासाठी भाकरी पाठवत जाईल, असे बापूला म्हणाली. बापू जास्त शाळा शिकला नव्हता, पण राधा इंग्लिश 4थी इयत्ता शिकली आहे हे कळल्यावर बापूला आश्चर्य वाटले. त्याने राधाला अजून तिच्याविषयी माहिती विचारल्यावर ती म्हणाली, ती मूळची गारंबीचीच आहे, पण तिचे लहानपण मुंबईला गेले. त्यानंतर तिचे वडील तिला पुन्हा गारंबीला घेऊन आले, तेव्हापासून ती इथेच आहे. ती आणि मालक राहत असलेले घर आणि हॉटेलची जागा सुद्धा तिच्या वडिलांचीच आहे. जावयाला अंधनात मिळालेली. पण एवढ्या सुंदर मुलीचे लग्न रावजी सारख्या माणसाशी कसे काय लावून दिले, असा प्रश्न बापूला पडला. राधा म्हणाली, जसा गारंबीने त्याच्यावर खोटा आळ घेतला होता, तसाच काहीसा आळ ती 13 वर्षांची असताना तिच्यावरही आला होता. एक मुलगा तिला प्रेमपत्र लिहायचा. तिला त्यातले फारसे काही कळत नव्हते, पण जे काही लिहिले आहे ते तिला वाचायला आवडत होते. एकदा ते पत्र तिच्या मास्तरांच्या हातात पडल्यामुळे ही गोष्ट संपूर्ण गावात झाली. त्यानंतर पुढची 3 वर्ष तिला तिच्या वडिलांनी घराबाहेर पडू दिले नव्हते. तिचे लग्न करण्यासाठी वडील मुलं शोधत होते, पण तिच्यावर आलेल्या या आळामुळे कोणीही तिच्याशी लग्न करायला तयार होत नव्हते. शेवटी कसाबसा त्यांना रावजी जावई म्हणून मिळाला. मालकाने तिच्यावर उपकार केले आहेत आणि त्याची किंमत तो त्याला हवी तेव्हा वसूल करतो. तो मागेल ते आणि मागेल तेव्हा दिले पाहिजे, असे मालक नेहमी सांगत असतो, असे राधा म्हणाली. बापूला हे ऐकून वाईट वाटले. बापूने विचारले, तू कधीच बाहेर दिसत नाहीस, घराबाहेर पडतेस की नाही? राधा म्हणाली, लग्नानंतर सुरुवातीच्या काळात ती कड्यावरच्या गणपतीला जायची, पण नंतर नंतर लोकांच्या वाईट नजरांमुळे तिने ते बंद केले. साधे व्याघ्रेश्वराच्या दर्शनालाही तिला जाता येत नाही, असे ती म्हणाली. यावर बापू म्हणाला, तुला व्याघ्रेश्वराला जायचे असेल तेव्हा मला सांग, मी तुला घेऊन जाईन. राधाने विचारले, खरेच मला घेऊन जाशील? पण गावात माझे नाव खराब आहे. माझ्याबरोबर जाताना तुला भीती नाही वाटणार? बापू म्हणाला, मी फक्त माझ्या मनाला भीतो, बाकी कोणालाही नाही.
राधाला ते ऐकून बरे वाटले. मी रोज तुझ्यासाठी भाकरी मालकांबरोबर पाठवत जाईन, असे पुन्हा एकदा सांगून ती तिथून निघून गेली. त्या दिवसापासून राधा बापूसाठी रोज भाकरी आणि निरसं दूध पाठवू लागली. मध्येच हॉटेलात येऊन गांजा जास्त ओढू नकोस, असे प्रेमाने सांगू लागली. बापू सुद्धा तिचे ऐकू लागला होता. रावजीवर सत्ता गाजवणारा माणूस कर्तबगारच असणार, असे तिला बापूबद्दल वाटत होते. रावजीला राधाचे असे हॉटेलमध्ये येणे आवडत नव्हते, पण बापू पुढे त्याला काही बोलता येत नव्हते. दिनकर आता भटजी म्हणून चांगलाच तयार झाला होता. वडिलांना कामगिरीमध्ये मदत करू लागला होता. वडील गेल्यानंतर तर अजूनच सुधारला. गारंबी आणि बिवळा पांजिरीची वृत्ती त्याच्याकडे होती. पहाटे 5ला उठून दोन्ही गावातल्या मिळून 7-8 कामगिरी पार पाडायच्या आणि त्यात जे मिळेल ते कमिशन घ्यायचे. एवढे काम करून थकलेले असतानाही त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य कधी कमी झाले नव्हते. सगळ्यांची विचारपूस करायची, हसून खेळून बोलायचे. या त्याच्या स्वभावामुळे सगळी गारंबी तसेच तिथे येणारे पाहुणे त्याचे कौतुक करायचे. असा हा दिनकर कधी कधी अडचणीत सापडायचा आणि तोही बापूमुळे. त्याच्या बापूशी असलेल्या घट्ट मैत्रीबद्दल संपूर्ण गारंबीला माहिती होती. वडील असताना दिनकर बापूला मोकळेपणाने भेटू शकत नव्हता. पण तसेच काही महत्वाचे कारण असले तर लपून छपून का होईना, पण कधी व्याघ्रेश्वराजवळ, कधी धरणापाशी, तर कधी कड्यावरच्या गणपतीपाशी भेटायचा. आजही बापू अडचणीत येण्याची शक्यता दिसताच दिनकरने बापूला पहाटे भेटायला बोलवले. बापूने भेटल्यावर दिनकरला काय झाले म्हणून विचारले. दिनकर म्हणाला, आता पुन्हा तुझ्याबद्दल गारंबीत चर्चा होऊ लागली आहे. बापूने विचारले, आता कुठली यमी उभी केली गारंबीने? दिनकर म्हणाला, पुलावरची. बापूला काही कळले नाही. दिनकर म्हणाला, आजकाल तू रावजीकडे जेवतोस असे समजले, आणि त्या रावजीची बायको, तिच्या आणि तुझ्याबद्दल लोक आता बोलू लागले आहेत. ती खूप सुंदर आहे असे मी ऐकले. तुमच्यात खरेच तसे काही आहे का? बापू म्हणाला, काय बोलायचे या गारंबीच्या माणसांना. ही राधा म्हणजे खरे तर देव माणूस आहे. ती खरंच खूप सुंदर आहे, पण तिच्याविषयी वाईट विचार मनात येत नाहीत. ती माझ्यासाठी हॉटेलात रोज भाकऱ्या करून पाठवते. मी गांजा ओढू लागलो, पण तिच्यामुळेच ते व्यसन अजून जास्त वाढले नाहीये. ती खूप प्रेमळ आहे. गेले वर्षभर ती माझ्याशी बोलत आहे, पण कधीच तिच्या वागण्यात काही वेडेवाकडे मला दिसले नाही. आणि अशा चांगल्या बाईला सुद्धा ही माणसे सोडत नाहीत, म्हणजे विशेष आहे. दिनकर म्हणाला, तुमच्यात तसे काही नाही ना? मग जाऊ दे, पण सांभाळून वाग म्हणजे झाले. आता गांजा ओढू लागला आहेस, राधेशी बोलतोस, तू साधेच बोलत असशील, पण असे उघड्यावर हॉटेलात लोकांच्या नजरेत भरेल असे कशाला बोलायला हवे? बापू म्हणाला, माझ्या मनात काही नाही तर मी कशाला कोणाला घाबरू? लोकांना काय बोलायचे ते बोलू देत. यमीच्या प्रकरणातून मी बऱ्याच गोष्टी शिकल्या आहेत. तू मला हे सांगितलेस ते बरे केलेस. आता काय करायचे ते मी बघून घेईन. एके दिवशी रावजीच्या हॉटेलमध्ये असताना बापूला त्याची मावशी खूप आजारी असल्याचा निरोप मिळाला. तो घाईघाईने मावशीकडे जायला निघाला. मावशीकडे पोहोचेपर्यंत बापूचा जीव मावशीच्या काळजीने अर्धा झाला होता. मावशी आता कसल्या अवस्थेत असेल असा विचार करतच तो मावशीच्या घरात शिरला आणि समोर बघतो तर मावशी आणि त्याची आई दोघी बहिणी झोपाळ्यावर बसून मस्त गप्पा मारत होत्या. ते पाहून बापूला राग आला. त्याने मावशीला असा खोटा निरोप पाठवण्याचे कारण विचारले. यावर आई मावशीला म्हणाली, बघ, तू एक निरोप पाठवलास आणि कसा लगेच आला, आणि मी गेले 2-3 दिवस निरोप पाठवतेय गारंबीला येऊन जा म्हणून, पण तिकडे फिरकलाही नाही. बापू म्हणाला, गारंबीला काही नाहीये माझे. यावर आई म्हणाली, आता पुलावर त्याची काळजी घेणारी माणसे असताना त्याला गारंबी नकोशी होणारच. आत्ता बापूच्या लक्षात आले की मावशी आणि आईने त्याला इथे असे का बोलावून घेतले आहे ते. मावशीने गंभीर होऊन बापूला विचारले की त्याने हे काय चालवले आहे. तू गांजा ओढतोस, रावजीची बायको आणि तू तासन तास हॉटेलात गप्पा मारत बसता, तिने आणलेली भाकरी तू खातोस, हे सगळे खरे आहे का? गुरवाकडची भाकरी तुला चालते का? आई म्हणाली, गावात सगळीकडे चर्चा होत आहे, यमीचा आळ असेल खोटा, पण आता याचं काय? बापू म्हणाला, हे सगळे खरे आहे. मी गांजा ओढतो, मी आणि राधा हॉटेलात गप्पा मारत बसतो, तिने माझ्यासाठी आणलेली भाकरी मी खातो, आणि खाण्याचं म्हणत असशील तर साखरपेंडीला गेल्यावर मी मुसलमानांच्या हॉटेलात पाव सुद्धा खातो. माझ्यावर प्रेम करणारी जी मोजकीच माणसे आहेत त्यातलीच राधा एक आहे. मावशी, तू जशी माझी अगत्याने चौकशी करतेस तशीच ती सुद्धा करते. मावशी बापूला म्हणाली,
अरे तू लहान आहेस अजून. त्या बाईचा इतिहास चांगला नाहीये. एका माणसाबरोबर ती पळून गेली होती. बाप जीव द्यायला निघाला तेव्हा परत आली. बापाला गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीये तिने. तेव्हापासून तिचा बाप जो मुंबईला गेला तो परत आला नाहीये. बापू म्हणाला, तिचा काय इतिहास आहे त्याच्याशी माझे काही देणे-घेणे नाहीये. ती माझ्याशी चांगली वागते, माझी काळजी घेते. यापेक्षा जास्त आमच्यात काही नाहीये. मावशी यावर काहीच बोलली नाही. ती तशीच उदासपणे बसून राहिली. थोड्या वेळाने उठून तिने बापूला गरम गरम थालीपीठ खायला दिले. थालीपीठ खाऊन झाल्यावर बापू ताट मोरीपाशी ठेवायला गेला तेव्हा तिने त्याला थांबवले. म्हणाली, मोरीपाशी नको नेऊस ते ताट. बाजूला ठेव. उगाच बाटवा बाटवी नको. आत्तापर्यंत नुसते ऐकून होते. पण आज तुझ्याच तोंडून ऐकले. एवढेच बोलून मावशी गप्प झाली. थोड्या वेळाने काळजीने मावशी म्हणाली, आठवड्यातून एकदा तरी माझ्याकडे चक्कर मारत जा. मग त्या दिवशी बापू मावशीकडेच राहिला. दुसऱ्या दिवशी पहाटेच विठोबाला भेटायचे म्हणून बापू गारंबीला निघाला. साकवावरून पलीकडे जाता जाता त्याची नजर आंघोळीसाठी आलेल्या विठोबावर पडली. त्याने विठोबाला हाक मारली. पटापट साकव उतरून बापू विठोबाकडे आला तर विठोबा घाबरून त्याच्याकडे पाहत होता. बापूने विचारल्यावर म्हणाला, साकव मोडायला आला आहे. त्यामुळे तो पार करून बापू सुखरूप खाली उतरेपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता. विठोबाकडून बापूला कळले की सध्या गावातले वातावरण खूप तापलेले आहे. पाऊस नसल्याने पाट आटला आहे. बागांना पाणी मिळत नसल्याने तडे गेले आहेत आणि यावरून रोज मारामाऱ्या होत आहेत. बोलता बोलता विठोबा आणि बापू घरी आले. विठोबाने बापूला चहा दिला आणि तो करकऱ्या फडताळाशी गेला. थोड्या वेळाने हसतच बाहेर आला. बापूला त्याने हात दाखवायला सांगितला आणि त्याच्या बोटात एक सोन्याची अंगठी घातली. बापूने, ही मला का देतोयस असे विचारल्यावर म्हणाला, तुझ्यासाठीच केली आहे. घालून ठेव बोटात. बापू म्हणाला, मला नको. एवढ्या कष्टाने बनवली आहेस ती तुझ्याच बोटात घाल. विठोबा म्हणाला, नको. मला लाज वाटते आणि खोताकडे पाणी भरताना पडू शकते. बापू अंगठी घालत नाही म्हटल्यावर त्याने ती करकऱ्या फडताळात ठेवून दिली. आयुष्यभर नुसते कष्ट केले, पण त्याची फळं भोगायचे काही विठोबाच्या नशिबात नाही. असे मनात येऊन बापूला वाईट वाटले. त्याने विठोबाला खोताकडे मरमर मरण्यापेक्षा पुलावर येऊन एखादी नोकरी कर असेही सुचवले. पण खोत रागवतील या भीतीने विठोबाने नकार दिला. सगळे आवरून झाल्यावर विठोबा आणि बापू कळशी घेऊन धरणापाशी आले. त्या दिवशी दुष्काळ संपून पाऊस पडावा यासाठी सगळी माणसे व्याघ्रेश्वर कोंडण्यासाठी निघाले होते. त्या लोकांमध्ये बापू आणि विठोबाई मिसळले आणि पाऊस पडू दे अशी प्रार्थना करत व्याघ्रेश्वराची वाट चालू लागली. त्या वर्षी पाऊस खूप लांबला, पण नंतर तो जे पडू लागला ते थांबण्याचे नावच घेईना. सतत 3 दिवस मुसळधार पाऊस पडत होता. वंदी नदीला पूर येऊन ती पुलावरून वाहू लागली होती. पुलावरचे जीवन थांबले होते. मोटारी, गाड्या, माणसे सगळे बंद होते. रावजी दापोलीला गेला होता, तो तिथेच अडकून पडला होता. त्याच्या घरी राधाला निरोप देण्याचीही सोय राहिली नव्हती. रावजीची झोपडी, विठोबाची झोपडी या मुसळधार पावसात तग धरून राहील का? विठोबा काय करत असेल? पाऊस असाच पडत राहिला तर रावजीचे हॉटेल सुद्धा वाहून जाईल. या सगळ्या प्रश्नांनी बापू अस्वस्थ झाला होता. बापूने हॉटेलचे दार लावून घेतले आणि भीत भीतच तो झोपी गेला. त्या रात्री त्याला कसले तरी विचित्र स्वप्न पडले आणि तो दचकून जागा झाला. तो उठून बाहेर आला तर पाऊस थांबला होता. ठिकठिकाणी पाणी साचले होते, पण वंदी नदी आता ओसरली होती. पुलाखालून वाहू लागली होती. ते पाहून बापूला हायसे वाटले. त्याने तोंड धुतले आणि हॉटेलला कडी लावून तो रावजीच्या घरी गेला. राधाला त्याने रावजी दापोलीला गेला असल्याचे सांगितले. 2-3 दिवस बापूला नीट खायला मिळाले नसेल या विचाराने तिने गरम गरम भाकरी करून त्याला खायला दिली. पावसाच्या गप्पा सुरू असतानाच बापूने राधाला त्याला पडलेल्या विचित्र स्वप्नाबद्दल सांगितले. म्हणाला, स्वप्नात मी वंदीचे पाणी पाहत होतो. अचानक त्याला दुसऱ्या धरणाशी पाणी वरवर येताना दिसले. थोड्या वेळाने खाली जाताना दिसले. असे 3 वेळा त्याला दिसले आणि चौथ्यांदा जेव्हा पाणी वर आले तेव्हा ते इतक्या वेगाने साकवावर आपटले की तो साकवच मोडून पडला आणि त्या आवाजानेच मला जाग आली. राधा म्हणाली, तू साकवाबद्दल असे काहीतरी ऐकले असशील, त्यामुळे तुला तसे स्वप्न पडले असेल. बापूला आठवले, परवाच विठोबा त्याला साकव मोडायला आल्याचे सांगत होता. बापूने भाकरी खाल्ली आणि मग पुलावर पाणी बघायला चल माझ्याबरोबर असे राधाला म्हणाला. राधा म्हणाली, नको. आपल्याला एकत्र पाहिल्यावर सगळीकडे चर्चा होईल.
तुझा अजून जन्म जायचा आहे सगळा, पण इतक्या सकाळी पुलावर कोणी नसणार, असे बापूने म्हटल्यावर राधा तयार झाली. राधाने घरातले आवरले आणि ते दोघे पुलावर पाणी बघायला आले. बापूने म्हटल्याप्रमाणे पुलावर चिटपाखरूही नव्हते, पण पावसाने घातलेला थैमान त्यांना दिसत होता. रस्त्यावर झाडे आडवी पडली होती. डहाळ्या फांद्या सगळीकडे पसरल्या होत्या. ते दोघे तसेच पुढे गेले आणि कसला तरी संशय आला म्हणून बापूने खाली वाकून पाहिले, तर साकव खरोखरच मोडल्याचे त्याला दिसले. त्याने राधाला तसे सांगितले. ती पुढे येऊन पाहू लागली, तसा तिला कसला तरी घाण वास आला. बापूलाही काहीतरी कुजल्यासारखा वास येऊ लागला. कसला वास येतोय हे बघण्यासाठी तो खाली वाकला आणि त्याने हृदयभेदक किंकाळी फोडली.